हॅलो फ्रेंड्स. आज आपल्या मिनी ब्लॉगचा चौथा दिवस आहे आणि मार्गशीर्षसुद्धा चौथा आहे, गुरुवार चौथा. सगळ्यात पहिले आपण आंघोळ पांघोळ करून घेतलेली आहे आणि आपण आता देवीची तयारी करायला घेऊ. तर सगळ्यात पहिलं आपण सगळं सामान एकत्र आणून ठेवलेलं आहे गाईज. आणि हे पानांना गाईज आपण हे धुवून घेतलेलं आहे. फुलं बिलं, कारण आज हळदी कुंकवाला बायका येणार होत्या. आणि आपण आपल्या देवाची साफसफाई करून सगळं हारबीर सुकलेलं काढून घेतलेलं आहे आणि वेणी पण आहे. गाईज हे धुवून घातलं होतं ते गाईज, त्याला खूप जास्त पाणी खाली पडत होतं, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काय बंदोबस्त सुचत नव्हता. आणि इथून आपल्याला व्ह्यू पण दिसत होता, ट्रेन बिन, काय माहिती मी का दाखवलं हे. आपण सगळ्यात पहिलं आपण सगळं सामान एकत्र करून घेतलं. ही फळं, पानं, फुलं, वेणी आणि आपली फुलं होती, परत अजून हार, केळी आणि आपल्या देवीसाठी गुलाब. आणि आपण ही कळसातली पानं, आणि ह्या जागेवरतीच गाईज देवी विराजमान होणार आहे, कशी आणि नंतर कशी दिसणार आहे. आपण आधी पानं धुवून घेऊया. पानं धुवून घेतलीत आपण आणि हा हार पण धुतला होता. आपण एकत्र करून लाईट पण गेली होती गाईज, सगळं धुवून घेतलं आणि सुकवायला ठेवलं. आणि आपण हळदी कुंकू भिजवून घेतलं आहे, वाती बनवून घेतल्या आहेत. आणि गाईज आपल्याला ह्याला हळदी कुंकू लावायचं आहे कलशाला. आज संध्याकाळ झालेली आहे गाईज. आपली पूजा बिजा झालेली आहे, कारण मध्ये मला ब्लॉग काढायला भेटला नाही, मी क्लासला गेलो. आपली देवी आहे, हे देवघर आहे आणि हा आपला कलश आहे. सगळ्यात पहिलं मग आता आपण लोकांनी धूप पण करून घेतला होता गाईज. आणि आपण धूप करून घेतल्यानंतर देवीचं गाणंसुद्धा लावलं होतं. आणि आपल्याला धूपाचे सामान केवढं आहे गाईज, आणि एवढासा धूप झालेला आहे तो. आपण ह्याच्यात अजून थोडंसं मज्जा म्हणून किती धूर येतो बघा गाईज ह्याच्यासाठी. ह्याचं नाव काय गाईज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गाईज ह्या ब्लू लाईटी आहेत आणि ग्रीन दिसत आहेत. आपण हे जी लायटिंग करून घेतलेली आहे, संध्याकाळसुद्धा झालेली आहे. मम्मीने रांगोळी काढली आहे, काय ती अधुरीशी रांगोळी, आणि पणत्या लावलेल्या आहेत. आणि आपल्या हनुमंताचं लाईट पण चमकते. आणि आपला गणपती कसा दिसतो नक्की सांगा. आणि ह्या घराच्या आतमधली लायटिंगसुद्धा आपण लावून घेतलेली आहे. आणि गाईज हे घर पण कसं दिसतं हे पण सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय ते. आणि आपण लोकांनी लायटिंग बिटिंग, दरवाजा बंद केला होता आपण, कारण दरवाजामधून मच्छर येत होत्या खूप जास्त. आणि पंखा चालू होता. आणि आपलं हे देवघर, देवी विराजमान होती. टी व्हीवर काय लावायचं हे समजत नव्हतं. गाईज जेव्हा देवीचा लूक अजून एकदा किती वेळा मी दाखवेन, कारण मी एवढा खुश होतो ना गाईज. आणि आपली ट्रॉफी पण ठेवलेली, हिला पण सजवलं होतं. आपल्या स्वामीराजांना पण सजवलं होतं. आणि आपण धूप घातलेला आहे, कारण आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आहेत आणि आपल्याला अगरबत्तीचा स्मोकसुद्धा पाहिजे. गाईज आपण एवढ्या मोठ्या मोठ्या अगरबत्त्या घेतल्या होत्या मी. आणि आपण चटई घालून घेतली, कारण आता बायका येणार होत्या आणि मुली पण येणार होत्या. समोर सगळ्या बायका आल्या होत्या आणि ह्या मुलींनी एवढा गजबजाट केला होता की आपल्याला व्हिडिओ काढायला समजलंच नाही. तर हा पण पोरगा